नमस्कार. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित अभ्यासमाला 26व्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या ठिकाणी घटक अभ्यासत आहोत दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. तर याआधी आपण अपूर्णांक पाहिलेला होता आणि अपूर्णांकावरील मूलभूत क्रिया पाहिलेल्या होत्या, संख्यावरील मूलभूत क्रिया पाहिलेल्या होत्या. आता दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया या ठिकाणी विस्ताराने पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की दशांश अपूर्णांक म्हणजे नेमकं काय. अपूर्णांक आपण पाहिलेला आहे, तर चला सुरुवात करूया. दशांश या शब्दामध्येच दश अंश म्हणजे 10चा अंश, म्हणजे 10च्या पटीमध्ये 10 पैकी किती अशा प्रकारे ज्या अपूर्णांकामध्ये दर्शवले असते त्याच अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असे म्हणतो. सरळ सरळ. आता 10चे पटीत छेद असणारे, कारण यांचे नावामध्ये दशांश असल्यामुळे त्याचा छेद जो आहे तो 10च्या पटीमध्ये राहणार. म्हणजे बघा 5/10 किंवा 8/100 किंवा 2/1000 अशा पद्धतीचे आहेत. तर हे जे अपूर्णांक आहेत हे अपूर्णांक दाखवताना या पद्धतीने दाखवले जातात, ह्या चिन्हाच्या स्वरूपामध्ये. म्हणजे हे जे मध्ये जे चिन्ह आहे याला काय म्हणतो आपण, दशांश चिन्ह. दशांश चिन्ह आणि दशांश चिन्हाच्या स्वरूपामध्ये मांडणी केलेली आहे त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतो. आता हे बघा 5/10 म्हणजे 10 पैकी 5 भाग. तर हे कसे लिहिले आपण, असं 0.5. इथे कसं 100 पैकी 8 म्हणजे 8/100 म्हणजे 100 पैकी 8 भाग. हे कसं लिहिलं आपण 0.08 या पद्धतीने. तर हे झाले दशांश अपूर्णांक. पुढे याचं रूपांतर वगैरे कसं करायचं हे आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी. तर काय करायचं की आता जसं 23/10 आहेत, आता याचं दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे. हे व्यावहारिक अपूर्णांकामध्ये झालं लिहिणे, हे लिहिलेले आहे. जरी दशांश अपूर्णांक आहे तरी पण ते लिहिलेलं व्यावहारिक अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे, अंश आणि छेदाच्या स्वरूपात. आपल्याला दशांश चिन्हाच्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. तर ते लिहित असताना काय करायचं, हे वरचा जो छेदामधील संख्या आहे ती लिहून घ्यायची आधी. ती लिहिल्यानंतर हा 1च्या नंतर किती शून्य आहे, 1 शून्य आहे. म्हणजेच दशांश चिन्हाच्या नंतर सुद्धा एकच अंक यायला पाहिजे. म्हणजे या अंकाच्या आधी दशांश चिन्ह यायला पाहिजे. म्हणजे 1च्या नंतर किती शून्य आहे, 1 शून्य आहे. म्हणजेच दशांश चिन्हाच्या नंतर जेवढे शून्य असतील तेवढ्या संख्या यायला पाहिजे. समजलं? म्हणून आपण इथे 1 शून्य दिलं. हे एक उदाहरण पहा, याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. हे 512 आहेत, 512 लिहून घेतले आपण जसेच्या तसे. आता या 1च्या नंतर किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत. म्हणजे 3 अंकाच्या आधी दशांश चिन्ह असायला पाहिजे. मग 1 2 3 आणि याच्या आधी दशांश चिन्ह. मग इकडे काहीतरी लिहावं लागेल, 0 0 आणि याला दशांश 5 2 5 1 2. याचं वाचन कसं करणार, 0.512 अशा पद्धतीने हे दशांश अपूर्णांकाचं आपल्याला रूपांतर करतात. वेगवेगळे आपण समजा 1/10 जर असेल तर याचं रूपांतर आपण कसं करणार, 1 लिहून घेऊया. त्यानंतर 1च्या नंतर 1 शून्य आहे, त्यामुळे दशांश चिन्हाच्या नंतर सुद्धा 1 अंक असेल. त्यामुळे हा जो अंक आहे याच्या आधी दशांश चिन्ह येईल आणि इकडे शून्य येईल. आता समजा 12/100 जर असेल तर आपण हे 12 लिहून घेतले. त्यानंतर 1च्या नंतर 2 अंक आहेत ना, म्हणून 1 2 अंक आणि इकडे मग 0 अशा पद्धतीचं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे हे दशांश अपूर्णांकाची मांडणी झाली. तर दशांश अपूर्णांक म्हणजे तुम्हाला काय समजलं असेल, दशांश चिन्हाच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतो आपण, किंवा 10च्या पटीमध्ये छेद असणाऱ्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतो. तर आता पहा दशांश अपूर्णांक यातील स्थानिक किंमत, अंकांची स्थानिक किंमत. तर या ठिकाणी एक अंक घेऊया आपण, 0.2347. इथे या 7ची जर स्थानिक किंमत काढायची असेल तर आपण कसं काढणार, या सर्व अंकांच्या जागी 0 देऊन द्यायचं, फक्त 7 तेवढे ठेवायचे. मग कसं होणार, 0.0000 आणि 7 झाली ही त्याची स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत किती झाली, 7च. आता जर या 2ची स्थानिक किंमत काढायची आहे तर आपण काय करणार, फक्त त्या 2लाच ठेवणार, बाकी सगळ्यांच्या जागी 0.2 आणि इकडे 000 लिहिले काय नाही लिहिले काय. म्हणजे
दशांश पूर्णांकाच्या नंतर असलेल्या संख्याच्या उजवीकडे कितीही शून्य वाढवले तरी किंमत वाढत नाही. म्हणजे 0.50 असंही लिहिलं तरी त्याची किंमत तेवढीच आहे, किंवा 0.500 एवढे लिहिलं तरी त्याची किंमत तेवढीच. याच्याऐवजी 0.5 जरी लिहिले तरी त्याची सुद्धा किंमत तेवढीच आहे. तर हे लक्षात ठेवायचं. जसं अगोदर शून्य लिहिल्यामुळे काही फरक पडत नाही, तसंच उजवीकडे म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतर तिकडे उजवीकडे कितीही शून्य लिहिलंय तरी तिथे सुद्धा काही फरक पडत नाही. तर आता लक्षात आलं स्थानिक किंमत कशी काढायची. इकडे आपण 0 दिलं काय नाही दिलं काय, म्हणजे जर 2ची स्थानिक किंमत असेल तर ते 0.2 एवढीच निघेल. आता 3ची स्थानिक किंमत कशी निघेल, 0.03 एवढी. पुढे 0 लिहिण्याची गरज नाही. 4ची स्थानिक किंमत काय असेल, 0.004 आणि 7ची स्थानिक किंमत आपण या ठिकाणी मांडलेलीच आहे. तर अशा पद्धतीने त्यांच्या स्थानिक किमती, बाकी इकडे पूर्णांकाच्या स्थानिक किमती तुम्हाला माहितीच आहे, त्या पद्धतीने काढायच्या आहेत. तर आता रूपांतर बऱ्याच वेळा करावं लागते आपल्याला व्यावहारिक पूर्णांकाचं. आता केलं ना आपण. तर व्यावहारिक पूर्णांकाचं दशांश पूर्णांकात, दशांश पूर्णांकाचं व्यावहारिक याच्यामध्ये रूपांतर करावं लागते. तर एक अपूर्णांक आपण लिहूया 3/4 आहे. याचं आपल्याला दशांश पूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर सरळ काय करायचं, 3/4 करायचं. 3/4. आता आपल्या जनरल भागाकारामध्ये कसं आपण एक छोटी संख्या असल्यानंतर शून्याचा भाग देऊन मोकळा होऊन जातो. तर इथे सुरुवात करूया शून्यापासून. 4 0 0 राहिले 3. या बाकीवर न थांबता आपण पूर्ण शून्य येईपर्यंत ते करायचं आहे. म्हणून काय करायचं, इथे दशांश चिन्ह द्यायचं आणि इकडे 1 0 वाढवायचा. आता 4 7 28 राहिले 2, परत 0 द्यायचं. आता 0 देत जायचं समोर समोर. मग 4 5 20 राहिले 0 आला, बस इथं थांबून जायचं. याचं रूपांतर झालं 0.75 या अपूर्णांकाचं दशांश पूर्णांकात रूपांतर. परत एक उदाहरण पाहूया तुमच्या ओळखीचं. 3/12 जर असेल तर याला छोटा रूप करता येते आपल्याला. मग 3 1 3 3 4 12 म्हणजे 1/4. 1/4 आहे. तर याचं सुद्धा 1/4 करूया आपण. मग 1/4 करताना 4 0 0 राहिले 1, मग इथं दशांश चिन्ह दिलं आणि इथं 0. मग 4 2 8, मग 10तून 8 गेले 2, मग परत 0 दिलं इथे. 4 5 20 म्हणजे याचं काय झालं, 0.25. बघा हे 1 पाव आहे. 1/4 म्हणजे 1 पाव आणि 0.25 1 पाव असे सुद्धा लिहितो आपण. हे असे. त्यानंतर 1/2 आपण या पद्धतीने लिहिलं होतं, 0.5 असं लिहिलं होतं. तर हे सुद्धा तसंच आहे, कारण 1ला 2ने जर भागलं तर उत्तर एवढा नाही. बघा भागून पहा. 1/2 बे 0 0 राहिला 1, त्यानंतर पॉईंट दिला, इकडे 0 दिलं, बे 5 10 झालं. आलं उत्तर 0.5 अशा पद्धतीने. तर हे झालं याचं रूपांतर. आता जर आपल्याला दशांश अपूर्णांक दिला असेल ना, त्याचं जर व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर कसं करायचं. आता समजा 3.23 असं जर लिहिलेलं असेल तर याचं काय करायचं, हे अंशामध्ये लिहून टाकायचं, दशांश चिन्ह न लिहिता. मग 323 आणि खाली ह्या दशांश चिन्ह 1 समजून याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे 0 द्यायचे. झालं. जर आता याला छोटा रूप करता आलं तर बघा, नाही करता आलं तर हे त्याचं रूप झालं. आता बघा आपण 0.5 हे लिहिलं होतं. याचं रूपांतर कसं होणार, 5 आणि ह्या दशांश चिन्ह 1 समजलं आणि त्याच्यासमोर 1 अंक आहे म्हणून 1 0 दिलं त्याला, म्हणजे 5/10. याचं छोटं रूप काय होणार, 5 1 5 5 2 10 म्हणजे 1/2 हे त्याचं छोटं रूप होणार. म्हणजेच 0.5 याचं रूपांतर 1/2 असं झालं.
अजून आपण जर 0.75 याचं व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करताना कसं करणार, 75 आणि हा 1 समजायचा आणि याच्या समोर 2 अंक, त्याला कितीने भाग जाईल, 25 ने जाणार, 25 × 75 आणि 25 × 100 म्हणजे 3/4 आलं, 3/4 म्हणजेच 0.75 झालं. अशा पद्धतीने परस्परामध्ये रूपांतर आपल्याला करता येणार आहे. तर आता हे जे रूपांतर केलं आपण दशांश पूर्णांकाचं याच्यामध्ये व्यावहारिक अपूर्णांकात, याचा इथे आपल्याला वापर होतो पहा. स्थानिक किंमत पाहिले तर बघा प्रश्न काय आहे, 3/2 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता. म्हणजे 3/2 जे आहे याचं काय करायचं आहे आपल्याला, दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. मग दशांश पूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपण काय करणार, 3/2 करणार. मग 3/2 केल्यानंतर काय होणार, 2 1 2 राहिला 1, इथं थांबायचं का नाही, इथं दशांश द्यायचं, इथं 2 5 10 झालं. म्हणजे 1.5 1.5 कुठं आहे, हा आहे. म्हणजे हा झाला त्याचा सममूल्य अपूर्णांक. म्हणजे 3/2 याचाच अर्थ 1.5 असं सुद्धा आहे. त्यानंतर 2.4637 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती, 7 ची स्थानिक किंमत काढायची आहे. आधी आपण पाहिलं होतं की ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तेवढाच फक्त राहू द्यायचा, बाकी सगळ्याच्या ठिकाणी 0 द्यायचं, पण दशांश चिन्ह वगैरे बरोबर आपापल्या जागी असायला पाहिजे. तर इथं 2च्या जागी पण 0 देऊया, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह 0 0 0 7 झालं. काही वेगळं करण्याची गरज नाही. ही झाली या 7 ची स्थानिक किंमत. आहे का इथे, इथे आहे का, हा इथे आहे बघा. म्हणजे 7च्या आधी 3 0 ही स्थानिक किंमत आहे आणि दर्शनी किंमत 7च असेल नेहमी, पण आपल्याला स्थानिक किंमत विचारली आहे त्यामुळे स्थानिक किंमत ती आहे. त्यानंतर हे एक दिलेले आहे, 3 दशांश अपूर्णांकाचे उदाहरणं दिले आहेत आणि यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे ठरवायचा आहे आपल्याला. तर काय करायचं आपण, 0.10 आहे. त्यानंतर हे एकाखाली एक मांडून घ्यायचे, 0.01, त्यानंतर 0.0010. आता इकडे जे अंक आहेत ते अंक वाढवून घ्या. आता बघा इकडून सुरुवात करायची. इकडे 0 आहे, लागला का निकाल, नाही लागला. इथून पहिला अंक पहा, इथे 1 आहे, 1 मोठा आहे म्हणून हा अंक ही संख्या मोठी आहे, सगळ्यात मोठी. मग इकडे 0 असोत किंवा नसोत, आपण फक्त ते तुलना करण्यासाठी बरोबर एकाच्या खाली एक मांडलं. हे मांडताना दशांश चिन्हाचा उपयोग करायचा आणि दशांश चिन्हाच्या नंतर असे एक 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 सरकत जायचे, बरोबर आपल्याला सापडून जाईल. इथे जर 0 असता तर ही मोठी असते, पण इथे कोणता अपूर्णांक मोठा आहे, हा 0.10 हा अपूर्णांक. आपण तिकडे ते 0 वाढवून घेतलंय, तर कुठं आहे 1 0, हा आहे त्याचा अपूर्णांक मोठा असलेला. त्यानंतर प्रश्न आहे की 342.27, 342 पूर्णांक म्हणजे पूर्णांक कोणती संख्या आहे, 342. म्हणजे दशांश चिन्हाच्या आधी कोणती संख्या येईल, 342. कुठे आहे, इथे पण आहे, इथे आहे पूर्णांक. त्यानंतर 2.7 म्हणजे तिथून 2 वेळा 7 असं आहे, पण इथे 2.7 म्हणजे ती संख्या कोणती आहे, ही आहे 342.27. अशा पद्धतीने आपण दशांश पूर्णांकाची माहिती पाहिली. पुढच्या भागामध्ये याचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण शिकणारच आहोत, पण तोपर्यंत आपल्याला या भागामधून आपण दशांश अपूर्णांकाचं परस्पर रूपांतर म्हणजे व्यावहारिक अपूर्णांक ते दशांश अपूर्णांक असं हे सराव करावा लागणार आहे. तर खूप चांगला सराव करा आणि यश मिळवा.